नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बोला, काय म्हणतात? बोला ना. बाय. बोटा दाबायची नाही, तिथे बटन अजिबात दाबायची नाही. आरू नाही. मला सगळ्यात पहिले ना आता या बटनांना काहीतरी लावावं लागणार आहे, कारण आरू ना अजिबात ऐकत नाहीये. आता हॉलमध्ये किंवा इकडे तिकडे सगळीकडे लावली आहे, पण मग इथे ना आमची 2 बटणं आहेत. आमची बेडरूममध्ये ना 2 बटणं आहेत, जी लाईट आणि फॅनची. आता इकडे एक आहेत म्हणजे हॉलमध्ये एंट्रन्सच्या वेळेस, आणि इकडे वेगळी लावलेली आहेत, कारण त्यांचा अगोदर इथे बेड होता आय थिंक, आणि बेडच्या जवळच त्यांनी ते कनेक्शन काढलेले आहेत फॅन ऑन ऑफचं किंवा लाईट ऑन ऑफचं. तर त्याच्यामुळे आरूला कसं काय माहीत झालं, म्हणजे आम्हाला एवढं माहीत नव्हतं, आणि तो जाऊन बघा आता कसं हे करायला लागलाय. त्याच्यामुळे तिथं मला चिकट टेपने ते कव्हर करून घ्यायची सगळे बटणं. काय नको, नाही शी असतं ते, असं नाही करू, नाही. अवघड आहे, खूप अवघड आहे मुलांना सांभाळायचं. तर तिथं मला चिकट टेप लावून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर आज मला आवळा कॅन्डी सुद्धा बनवून घ्यायची आहे. आणि आमच्या आरूने काय पराक्रम केलेला आहे तो तुम्हाला दाखवते. काल काय पराक्रम केलास रे? कुठे लागलं तुला काल? काल कुठे लागलंय? नाकाला लागलंय. कस काय लागलं होतं? हो, कस काय लागलं होतं? काय आगाऊपणा केला होता? कुठे गेला होता तू? बाहेर खेळायला गेला होता. असं आहे का? कस काय पडला? आणि असं पडला होता? अगं बाई, ऍक्शन पण लय मस्त जमते आम्हाला. बरं, दाखव कसं लागलं होतं. नाकालाच लागलं का तुला? आणखी कुठेच नाही लागलं? नाही लागलं का? बरं, पायाला नाही लागलं? कुठे कुठे लागलं होतं तुला? इथं पण लागलं होतं? अगं बाई, अजून कुठे लागलं होतं? म्हणजे सध्या आमच्या आरूचे ना भयंकर असे म्हणजे जे पराक्रम आहे ना ते वाढत चालले. तर काल झालं काय ना, त्याला लागलं कसं, तर काल त्याला तयारी वगैरे केली, आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला बाहेर नेलं होतं मी खेळण्यासाठी. पण झालं काय ना, मी जरा वेळ 2 मिनटं घरात आली, आणि बाहेर आहे ना मुलं अशी बॅडमिंटन खेळत होती, आणि हा पण त्यांच्यामध्ये गेला बरं का. मी त्याला अगोदर साईडलाच घेऊन थांबलेली होती, पण मग मी 2 मिनटं घरात आली, आणि तेवढ्यात हा सगळा पराक्रम झाला. काय झालं ना, बॅडमिंटन खेळत होते, आणि तिकडनं समोरच्या मुलाने फूल मारलं. इकडचा मुलगा मारायला गेला, आणि हा ते फुले की वरून असं पकडायला गेला, आणि त्याच्यात इकडचा मुलगा आणि हा खाली, तो त्याच्यावरती, म्हणजे असं झालं डायरेक्ट. त्याच्यामुळे त्याचं नाक पूर्ण असं घासरलं गेलं डायरेक्ट. म्हणजे एवढं आगाऊ झालं. तरी मी त्याला खूप जास्त आवरत राहते, पण मग आता शेवटी आवरणं खूप मुश्किल होतंय त्याला, कारण भयंकर त्याची मस्ती वगैरे सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत. असो, काल तिथे थोडं ड्रेसिंग बॉक्स आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे तिथे ड्रेसिंग वगैरे थोडी केली होती. तर घरातली सगळी कामं आवरून घेतली, आणि त्याच्यानंतर मी त्याची आंघोळ घातली, कारण म्हटलं त्याला तिथे लागलेलं आहे, आणि सकाळी जर आंघोळ घातली असती, चिडचिड वगैरे त्याची खूप जास्त वाढली असती, कारण तिथे ओलीच जखम होती, ती काही एवढी सावळलेली नाही. तर म्हटलं लास्टमध्येच घालते, कारण त्याची चिडचिड वाढल्यानंतर माझी सगळी कामं राहिली असती. त्याच्यामुळे त्याची आंघोळ मी सगळ्यात लास्टमध्ये घातली, आणि थोडं रडला तो त्यावेळेस, कारण तिथे थोडं ओलीच आहे जखम. पाणी गेल्यानंतर लगेच त्याला तिथे असं आगोग व्हायला लागले, त्याच्यामुळे त्याची लास्टमध्ये घातली आंघोळ. आणि आता बरं आहे, जेवण वगैरे केलं मस्तपैकी. आणि हे बघा, माझं सगळं आवरलेलं होतं, आणि इथे परत त्याने पसारा मांडून दिला हा गार्डनचा. लय अवघड होतं खरंच, आवरणं मुश्किल होतंय मला आता. आवळा कॅन्डी बनवण्यासाठी ना मी हे आवळे घेतलेले आहेत, आणि हे जवळजवळ 1 किंवा पाऊण किलो असतील. आता मला एवढं माहिती नाही, हे ताईंनीच दिलेले आहेत मला. ॲक्च्युली मागे त्यांनी मला सरबत दिलेलं होतं बघा, आवळा सरबत, तर त्याच्यावरनंच विषय निघाला होता कसं काय बनवलं वगैरे. आणि मग त्यांनी मला ते इव्हनिंगच्या वेळेस आणून दिलेले आवळा कॅन्डी, जे की त्यांनी बनवलेल्या होत्या. आणि नंतर मग तेच म्हटल्या, जर तुला बनवायचे असतील तर मी आणून देईल. सो त्यांनीच मला हे आणून दिलेले, आणि त्यांनाच विचारलं मी प्रोसेसिंग कशी काय आहे, कारण मी अजूनपर्यंत केलेले नाही. सो म्हणजे रेडीमेड वगैरे आणलेत, पण मग मी घरी केलेले नाही. त्यांनाच विचारलं सगळं कसं काय करायचं, त्यांना विचारलं, आणि आता चला बनवून घेते कसं काय आहे, आणि तुमच्यासोबत पण ती जी रेसिपी आहे ती शेअर करते. चला तर मग व्हिडिओ हा कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता हे जे आवळे आहेत ना, मी हे छान धुवून घेतले, आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुसून घ्या, पण मी पुसलेले वगैरे नाही आहे. आणि याच्यामध्ये बघा असे एखादी नाही का असं साईडने वगैरे थोडं खराब झालेलं असतं, तर मी तो टाकून दिलेला नाही, थोडं साईडचं कट केलं, आणि बाकीचं मधात चांगलं आहे. त्याच्यामुळे मी थोडा जो खराब भाग होता तो काढून घेतला, आणि याला आता आपल्याला स्टीम करायचं आहे. सो अशी मी चाळणी घेतली आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना हे असे ठेवून घ्यायचे आहेत, कारण स्टीम करायचं आहे आपल्याला यांना.
हे सगळे आवळे जे आहेत ते मी एका चाळणीमध्ये असे म्हणजे काढून घेतले आणि कढईमध्ये ना मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आता ते गरम होतं आहे, म्हणजे गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तर याच्यावर ही चाळणी ठेवते आणि याला आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं वाफवून घेते आणि छान ताट झाकून देते, म्हणजे स्टीम छान तयार होईल, त्याच्यामध्ये वाफ तयार होईल. आणि आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची आहे आणि 10 ते 15 मिनटं छान वाफवून घ्यायचे आहे. जे आवळे आहेत ते छान स्टीम होत आहे तोपर्यंत आहे ना, म्हटलं हे जे बोर्ड आहे इकडे साईडला आहे ना, जे बटणं आहेत त्याला चिकट टेप लावते म्हटलं, कारण आरूचा जो आगाऊपणा आहे तो नेक्स्ट लेवलचा होत चालला आहे. आणि तरी पण अजून मला सगळे म्हणतात की नाही अजून काहीच नाही आहे, तो शाळेत गेल्यानंतर बघा असं. आणि मला असं वाटायचं की नाही, आरू शाळेत गेल्यानंतर माझा जो डोक्याचा ताप आहे तो अजून म्हणजे आता जेवढा आहे तो कमी होईल. पण नाही, सगळे म्हणतात की नाही ही तर सुरुवात आहे. आणि ते ऐकूनच मला असं थोडं हे होतं. असो, काही प्रॉब्लेम नाही, हेही दिवस जातील. हे वाक्य आठवून थोडा तरी धीरावा येतो. आता चला हे चिकट टेप लावून घेते आणि येस लावला. कारण ही जी 2 बटणं आहेत ना, ही चार्जिंग पॉईंटची आहेत आणि ही जी आहे ती लाईटची आहे. तर तो बरोबर हेच बटणं दाबतो, बाकी कुठंच काही करत नाही. आणि तुम्ही तर पाहिलंच आहे, मागे मी दाखवलं होतं हॉलमध्ये, बाकी हॉलमध्ये जी खालची बटणं वगैरे होती तिथे पण मी चिकट टेप वगैरे लावली. आणि आता चार्जिंग पॉईंटसाठी आम्हाला हा एकच आहे आणि त्याच्यानंतर जो एंट्रन्स करतो तिथे एक बोर्ड आहे तिथे लावतो. पण मग सध्या तिथे ना असं मच्छरचं नाही का ते लावलेलं आहे, मोटीन लावलेलं आहे. सो इथेच एक जागा आहे आणि त्याच्यानंतर किचनमध्ये माझ्याजवळ एक स्विच दिलेला आहे बघा, आपण मिक्सर वगैरे लावताना. पण मग मी तिथं सहसा माझा मोबाईल चार्जिंग करते आणि इथे आरूचे पप्पा वगैरे लावतात. सो आता इथे पण लावून घेते. तसं तो अजून इथपर्यंत काही पोहोचला नाही, त्याला हे नाही कळालंय, पण लवकरच मला तिथं पण काहीतरी करावं लागेल. पण सध्या तरी असंच राहून देते. आणि जे काही हे या बटनांना मला खूप जास्त भीती वाटायची आणि इथेच बरोबर यायचा तो खुर्ची घ्यायचा आणि बरोबर बटणं दाबतो ते. आता त्यांना छान पॅक करून घेते, म्हणजे कसं दाबलीच जाणार नाही त्याच्याकडून चिकट टेपने. आणि म्हणजे आम्ही जाऊ त्यावेळेस पण मला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण लगेचच काढले की होतात. आणि त्याच्यानंतर कॉलिनने वगैरे पुसून घेईल, म्हणजे कसं डाग पण ते चिकट टेपचे वगैरे पडणार नाही त्याच्यावरती. सो येस, आता वाटतंय पॅक झाल्यासारखं, कारण होणार नाही, चिकट टेप बऱ्यापैकी लावलाय मी तिथे. तर आता आहे ना मस्तपैकी 10 मिनटं झालेली आहेत आणि हे बघा किती मस्त त्यांना स्टीम बसलेली आहे. आता हे बघा असे मस्त याला तडे गेलेले आहेत म्हटल्यावर हे खूप मस्त म्हणजे स्टीम झालेले आहेत. सो आता यांना थंड होऊ देते आणि त्याच्यानंतर याची पुढची प्रोसेसिंग काय आहे ते पण तुम्हाला सांगते. किती छान झालं बघा, ते एकदम मस्त झाले. आता हे बघा हे थंड होतंय तोपर्यंत आहे ना म्हटलं तूप बनवून घेते. तर बरेच दिवस झाले माझं नेहमी होतं बरं का. आता तुपाची जवळजवळ ही पातेली भरली, त्याच्यानंतर मी वाटीमध्ये सुद्धा हे बघा वाटीत साचवलं, म्हणजे एवढा वेळ होता अक्षरशः करायला. म्हणजे ते होतं काय ना, ही फुल भरून जाते आणि त्याच्यानंतर येतं की नाही आज बनव उद्या बनव, आणि नेमकं काही ना काही येतच असतं, त्याच्यामुळे ते राहूनच जातं. त्याच्यामुळे चला आज बनवून घेते आणि हे थंड होतंय तोपर्यंत आता पटक्यात ते बनवून घेते. चला छान तूप बनवून घेतलेलं आहे. किचन ओटा वगैरे क्लीन केला आणि माझं आहे ना सगळ्यात मोठं टेन्शन मिटलेलं ते म्हणजे तूप बनवायचं. कारण काल पण तसंच झालं, तूप बनवायला घेते म्हटलं आणि तेवढं त्यांना आरूला झोप यायला लागली, त्याच्यामुळे त्याला झोपू घातलं. इव्हनिंगला थोडं बाहेर वगैरे जाणं झालं आणि तुपाचं राहूनच गेलं. आणि आरू झोपलेला असताना आहे ना मला भांडी घासणं किंवा मिक्सरचं काम वगैरे असेल तर अशा गोष्टी करता येत नाही, कारण आवाजाने लगेचच तो उठतो, किंवा गाढ झोपेत असला तर नाही उठत. पण मग काय होतं ना, कदाचित एखादी वेळेस उठूनच जातो तो, त्याच्यामुळे ती कामं मी थोडं टाळते तो झोपल्यानंतर. असो, तर आता आहे ना छान आवळे थंड झालेले आहेत आणि त्यांना आहे ना अशा मध्ये चिरा पडलेल्या असल्यामुळे त्यांना एकदम मस्त असं लगेचच ते ओपन करता येतं आणि इझिली ते लगेचच असं रिमूव्ह होतं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने लगेचच गिठोळी जी आहे ती बाहेर निघते. हे बघा, आता हे जे खालच्या साईडचं आहे ते का निघत नाही मला माहिती नाही, बट असो आता यांना आहे ना पटापट सोडून घेते आणि ते जे आहे खालच्या साईडचं ते ना मी चाकूच्या साहाय्याने काढते आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर आता आहे ना या ज्या आवळ्याच्या ज्या सगळ्या पाकळ्या आहेत त्या मी अशा मोकळ्या करून घेतल्या आहे आणि त्याच्यानंतर आता याला ठेवायचं आहे साखरेमध्ये.
सो हे आता मी सगळे एका अशा पातेलीमध्ये काढून घेते. आणि त्याच्यानंतर आहे ना मी ही घेतलेली आहे अर्धा किलो आहे ही साखर. जशी लागेल तशी टाकेल. आता साखरेचं म्हणायचं झालं ना तर माझ्याकडे ना आता मोजमाप करून मी काय ठेवलेली नव्हती साखर का अर्धा किलो किंवा पाऊण किलो. आता माझ्याकडे हा आपलं नाही का श्रीखंडाचा डब्बा होता. आता हा आहे पावशेरचा डबा आहे. तर हे मी 2 डबे घेतलेले आहेत. अर्धा किलो साखर. तर आता ती टाकते आणि जर वाटली तर घेईल अजून वरून. पण मी सध्याला अर्धा किलो साखर घेतलेली आहे. कारण मला आवळे माहिती नाही आहे की किती आहेत, अर्धा किलो आहे की पाऊण किलो आहेत एक्झॅक्ट. त्याच्यामुळे मी सध्याला एवढीच घेतलेली आहे. तर याला छान याच्यामध्ये मिक्स करून देते. आणि स्पेशली हे आवळे म्हणायचं झालं तर मला आणि आरूच्या पप्पांना खूप जास्त आवडतात. आरूने अजून काही टेस्ट नाही केलं आणि त्या दिवशी ताईंनी दिले होते पण मग त्याला काही एवढी टेस्ट आवडली नाही त्याची. आणि हे आपल्या चेहऱ्यासाठी, केसांसाठी, आपल्या पूर्ण बॉडीसाठी खूप असे म्हणजे नाही का प्रोटीनेबल राहतात. कारण आवळा म्हटल्यावर ऑब्वियसली तो प्रोटीनचंच हे म्हटलं जातं. तर हे जे आहे ते सगळं मी एकत्र केलेलं आहे आणि मला असं वाटतं एवढी साखर पुरे आहे असं. कारण बऱ्यापैकी वाटते त्याला लागलेली. ठीक आहे, आता लावून घेतली, याला मिक्स केली छान. तरी पण खाली अजून आहे साखर बऱ्यापैकी. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आवळे आहेत यांना मी आता 2 ते 3 दिवस आहे ना असंच झाकून ठेवणार आहे. आणि दिवसातून 2 वेळेस यांना आहे ना असं मिक्स करत राहायचं जेणेकरून ते व्यवस्थित राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे आता मिक्स करायचं लक्षात राहणार नाही. आरूची गडबडच एवढी मोठी असते माझ्या मागे. त्याच्यामुळे मी खास करून अशा गोष्टींना ना ज्या की मला आठवणीने करायच्या आहेत त्यांना मी मोबाईलमध्ये अलार्म लावून घेते. जेणेकरून मला ज्या ज्या वेळेला ते करायचं आहे त्या वेळेला बरोबर तो अलार्म वाजतो आणि ते कामं माझी होतात. तर अशी माझी ही एक ट्रिक आहे करण्याची कामं. आणि हे 2 ते 3 दिवस झाल्यानंतर ना याच्यातलं जे पाणी असणार आहे साखरेचं झालेलं ते नितळून घ्यायचं. ते तुम्ही ना आपलं ज्यूस म्हणून यूज करू शकता जसं की ताईंनी मला दिलेलं होतं. त्यानंतर आहे ना त्या आवळ्यांना आहे ना छान 2 दिवस आहे ना असं मस्त कडकडीचं ऊन द्यायचं आणि मस्तपैकी आपली जी आवळा कँडी आहे ती रेडी होऊन जाते. आता चला याला ठेवून देते. तूप बनवून घेतलेलं होतं ते पण मस्तपैकी झालेलं आहे आणि थंड झालंय म्हणून म्हटलं आता डब्यात काढून घेते त्याला. आणि छान इतकं मस्त ना. आणि आमच्याकडे जे हे दूध येतं ना ते गाईचं येतं. त्याच्यामुळे हे जे तूप आहे ते एकदम असं पिवळं छान मस्त असं रंग, मला त्याचा रंग खूप जास्त आवडतो. रंग आणि वास तुपाचा खूप मस्त आहे. आमच्या घरात आहे ना बेरी आरूच्या पप्पांना खूप जास्त आवडते. पण मग मी जे तूप बनवते ना त्याची एवढी पडत नाही बेरी. कारण ते आय थिंक तूप जे असतं ते थोडं म्हणजे जे साचलेली साय असते ती थोडीच असते कदाचित, म्हणून ती बेरी जी आहे ती एवढी पडत नाही. पण जेवढी पडते ना त्याच्यात पण ती खूप समाधानी असतात. त्यांना खूप जास्त आवडते ती. तर बनवून घेतलाच. त्याच्यानंतर जी थोडी भांडी राहिलेली होती ती आवरून घेतली. आरुषी जरा वेळ खेळले आणि त्याच्यानंतर त्याला झोपू घातलं होतं. आता वाजलेले आहेत 5:45 वाजून 5 मिनटं. तर म्हटलं त्याला उठवते. कारण जास्त वेळ जर तो झोपला तर तो आहे ना आम्हाला रात्री अजिबात म्हणजे झोपू देत नाही, खूप जास्त त्रास देतो. आणि झोप झालेली असते दिवसा त्याच्यामुळे तो रात्रीलाही त्रास देतो. म्हणून मी त्याला आहे ना दिवसा सहसा 1.5 किंवा 2 तासापेक्षा जास्त त्याला झोपवत नाही. कारण झोप झालेली असली म्हटल्यावर मग अशीच म्हटले रात्री अजिबात झोपू देत नाही, खूप त्रास देत होतो. त्याला उठवलं, थोडं खाऊ घातलं. त्याच्यानंतर आता आहे ना त्याची तयारी करून देते. आणि आज आहे ना उठल्यानंतर आरूचा मूड थोडा चांगला होता त्याच्यामुळे तो माझ्याकडनं आज तयारी करून घेतोय व्यवस्थित. आता पुढे पुढे त्याचा मूड बिघडेलच पण मग सध्या तरी ट्रेंडिंगला तो आता म्हणजे स्टार्टिंगला करून घेतोय तयारी. नंतर तो पावडर वगैरे जे काय आपण तयारी करतो केस वगैरे विंचरायचं त्यावेळेस तो खूप जास्त पळवतो. पण आता सुरुवातीला तरी कपडे वगैरे घालून घेतोय माझ्याकडून. तो त्याची तयारी वगैरे करून दिली. त्याच्यानंतर स्वामींजवळ दिवा वगैरे लावला आणि मग त्याला घेऊन गेली होती मी दूध घेण्यासाठी. आणि बाहेर आहे ना थोडंसं पावसाचं पण वातावरण होतं. म्हटलं पटक्यात जाऊन घेऊन येते. कुणासाठी आणलं होतं बिस्किट? हळू पडशील परत. कुणासाठी आणलं होतं बिस्किट आरू? चला 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 बाय करते तिला. आरू बाय कर ना. अरे पळाला तो, जाऊ दे आता पडेला तो, हळू. अगं अबोली तो पडून जाईल, पळू नका असं.
पळाला तो. दूध घेऊन आले आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं आरूला आजींकडे सोडायला जाते की थोडा खेळेल वगैरे तिकडे. पण मग तिकडे ना आमचा दुसराच विषय निघाला. ॲक्च्युली आजचा ब्लॉग जो आहे तो आम्ही म्हणजे साड्यांचाच झाला असता. आम्ही साड्या घेण्यासाठी जाणार होतो म्हणजे सगळ्या बायका गेल्या. आता सगळंच सांगते. ॲक्च्युली आम्ही सगळ्या बायका आहे ना गलीतल्या नगरला साड्या घेण्यासाठी जाणार होतो. पण मग काय झालं ना, माझं अचानकच कॅन्सल झालं. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गेल्या आणि तिथून आहे ना आरूच्या आजीने ज्या साड्या आणलेल्या होत्या, ड्रेस आणलेले होते, तेच ते मला दाखवत होते. तर म्हटलं ते पण व्हिडिओमध्ये कॅप्चर करावं. आणि खूप मस्त असं सूत वगैरे तर इतकं भारी होतं ना साडीचं, खूप मस्त. आणि हे ड्रेस तर मला खूप जास्त आवडलेले. म्हणजे 1700 रुपयाची 2 जोडी होती या ड्रेसची. म्हणजे पॅन्ट, ओढणी आणि टॉप, म्हणजे असे 2 जोडी 1700 रुपयामध्ये होते हे. मला टॉप खरंच खूप जास्त आवडले आणि साडी पण खूप मस्त होती खरंच. पण आता असो, माझ्या काही कारणास्तवाने मला ते जाणं नाही झालं. पण आता पुढे माझ्या नशिबात काय आलेलं आहे ते तुम्हाला कळेलच. आता मी ना गेली नव्हती दुकानात साडी घेण्यासाठी, पण तरी पण आहे ना माझ्या नशिबात ही साडी आलीच. आता ते कसं हे पुढे मी व्हिडिओ केलेला आहे, सो तो बघा. आणि ही जी आरूच्या आजींच्या हातात साडी आहे ती तर इतकी मस्त, म्हणजे नेटमध्ये आहे ती. म्हणजे नेट वेगळा असतो आणि ही थोडीशी अशी नाही का जवळजवळ हिचे जे हे होते तागे होते ते जवळजवळ होते. आणि रात्री नाईटमध्ये पार्टीवेअरसाठी तर एक नंबर साडी आहे. कारण लाईटच्या उजेडाने ती खूप मस्त चमकते वगैरे. आणि थोडंसं डायमंड वर्क पण केलेलं होतं. ते जे पॅच आहेत फुलांचे, त्याच्यामध्ये थोडं डायमंड असं वर्क केलेलं होतं. त्याच्यामुळे ती अजून फुलून दिसत होती. आणि ते सगळेजण ज्या दुकानात गेले होते ते ना खूप असं होलसेलचं दुकान होतं. त्याच्यामुळे सगळ्यांना जे आहे ते साड्या घ्यायला परवडलं. आणि खूप मस्त रिजनेबल रेटमध्ये त्यांना ते सगळ्या साड्या भेटलेल्या आहेत. आताच आहे ना मी आरूच्या आजींकडून घरी आले आणि म्हणतात ना की आपल्या नशिबात असेल ती गोष्ट आपल्याला भेटतेच. तर आता साड्या घ्यायला मी गेली नव्हती तरी पण माझ्या नशिबात ती साडी आलीच. तर आता ते कसं ते सांगते तुम्हाला. आता ज्या पण साड्या घ्यायला सगळ्या बायका गेलेल्या होत्या ना, तर त्यातल्या एका ताईंकडे ना म्हणजे डबल साडी त्यांनी घेतली आणि त्यांच्याकडे सेम पॅटर्नची वगैरे सेम तीच साडी झाली, फक्त कलर त्यांच्याकडे चेंज आला. सो त्यांना ती साडी आता नको होती. म्हणजे चांगली साडी वगैरे खूप मस्त आहे त्यांनी घेतली, पण मग त्यांना ती पॅटर्न आता चेंज करून हवा होता किंवा ती साडी नको होती. त्याच्यामुळे त्या म्हटल्या की कुणाला घ्यायची असेल तर हे करा. तर मला ती साडी खूप जास्त आवडलेली. तुम्हाला दाखवते बघा, मी साडी बांधणीच्या याच्यात आहे आणि ही बघा ती साडी तुम्हाला ओपन करून वगैरे दाखवते मी. आणि इतकी मस्त अंगावर तर इतकी चापून चुकून बसते ना, खूप मस्त. हे बघा अशा बांधणी याच्यात आहे, फक्त बांधणीचंच आहे ते, फक्त ही जी डिझाईन वगैरे आहे ती थोडी तिची वेगळी आहे. पण इतकी मस्त वाटते ना. आता तो व्हिडिओ काय घेतला नाही मी, पण अंगावर इतकी भारी वाटते ना ती, खूप मस्त वाटते. अशी टाकल्याबरोबर पण एकदम भारी वाटते. आणि हिचा चॉकलेटी कलर आहे. बाय द वे ही मला 1300 रुपयाला, म्हणजे त्यांनी घेतलेली आहे त्याच रेटमध्ये घेतली त्यांनी, न वाढवले ना कमी केले. ॲक्च्युअलमध्ये हिची प्राईस जी आहे ती थोडी हाय आहे. तुम्हाला सांगते मी, इथे असेलच. म्हणजे जी दुकानाची प्राईस आहे ती दुकानाची प्राईस आहे हिची 3225 रुपये. तर ते फ्रंटने कॅमेरा चालू असल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नसेल, पण 3000 काय ते सांगितले ती प्राईस आहे. पण त्या दुकानामध्ये ते डायरेक्ट आहे ना, म्हणजे असं होलसेल दुकान आहे, त्याच्यामुळे तिथे ही साडी जवळजवळ 1300 रुपयाला दिली त्यांनी. सो खूप मस्त. आणि कापड तर तिचा एवढा भारी ना, मला कापड पाहूनच ती खूप जास्त आवडली. आणि आता तुम्ही पाहिलं आरूच्या आजींकडे मी साड्या पाहिल्या आणि त्यातली जी त्यांची साडी होती अशातलीच होती बघा बांधणीतली, ती मला खूप जास्त आवडलेली. पण आणि मी विचारच करत होती, म्हटलं आता मी जाईल त्यावेळेस अशातलीच सेम साडी आल्या म्हटलं बांधणीतली. आणि तेवढ्यात त्या ताईंचा आरूच्या आजींना कॉल आला की अशी अशी साडी आहे आणि ती हे करायची असं. आणि मग ती मागवली वगैरे, पाहिली आणि पाहिल्यानंतर इतकी म्हणजे आवडली ती. आणि माझ्याकडे ना खरं सांगायचं झालं तर बांधणीची साडी एक नाहीये. आणि बाकीच्या साड्या म्हणायचं झालं तर भरपूर आहेत, पण अशा साड्या आहेत की मी ज्या घातलेल्याच नाहीये. पण असं बांधणीतली नव्हती आणि अशा पॅटर्नमध्ये माझ्याकडे साड्या नव्हत्या. बाकी ज्या आहेत त्या अशा पार्टीवेअर वगैरे ज्या आहेत, पण मग अशातली नव्हती. सिंपल आणि एकदम भारीतली अशातली नव्हती माझ्याकडे साडी. पण बाय द वे खूप मस्त आहे. तुम्हाला कशी वाटली ही साडी मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडलेली आणि खूप भारी वाटते. ती अंगावर लावल्यानंतर इतकी भारी वाटते ना, खूप भारी वाटते. आणि याच्यावरचा ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते मी. ॲक्च्युली याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो आहे कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा आहे.
हे बघा, आता या साडीची बॉर्डर जी आहे ती थोडीशी अशी ग्रीन मध्ये आहे आणि बरोबर हा पीस त्यांनी इतकं मस्त कॉन्ट्रास्ट झालेला आहे ना साडीचा. हे बघा, असं ग्रीन एकदम मस्त कॉम्बिनेशन वाटते ते त्याचं. ॲक्च्युली हे बघा, बॉर्डर आणि हे थोडं थोडं असं हे होतं, इतकं भारी वाटेल ना. लवकरच याचा ब्लाऊज शिवणार आहे मी आणि हे वेअर करून पण दाखवेल तुम्हाला लवकरच. आणि या साडीला असं पण म्हणता येईल की मला पहिल्यांदा पाहिल्याबरोबर जी साडी आवडलेली ती हीच आहे. खरंच सांगते, इतकी मस्त वाटते ना. आता तुम्हाला ती समोर कशी वाटते मला माहीत नाही. फ्रंटचा कॅमेरा चालू आहे, प्लस म्हणजे लाईट पण थोडंसं कमी आहे माझ्याकडे, उजेडाचा प्रकाश थोडंसं कमी, रात्री असल्यामुळे थोडंसं अंधार टाईप वाटत असेल व्हिडिओमध्ये, पण ॲक्च्युअलमध्ये इतकी भारी वाटते ती फेस टू फेस पाहिल्यानंतर. खूप मस्त वाटते. बट आता स्वयंपाक करायचा आहे, उशीर पण होतोय, त्याच्यामुळे चला आता पहिले स्वयंपाक वगैरे बनवून घेते. आरूचे पप्पा पण आलेत, आज लवकर आले ते, त्याच्यामुळे चला आता पहिले स्वयंपाक करून घेते, साडीला ठेवते बाजूला. आवडलेली तर खूपच आहे, पण आता चला स्वयंपाक वगैरे करून घेते. तर आता आहे ना, मला स्वयंपाकाचा प्रश्न तर होता की काय करायचं आहे. बाहेर ते इग्नोर करा, त्याच्यात मी सीताफळ ठेवलेली आहेत, जी की आरूच्या पप्पांनी आणलेली होती शेतकऱ्यांकडून. सो ती ठेवली टिकण्यासाठी, कारण कच्ची आहेत. आता इतर ठिकाणी एवढं उबदार वगैरे जागा नाही, इथं आहे, त्याच्यामुळे त्याला असं पॅक वगैरे करून ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मी पातेल्यात ठेवलंय आणि वरून त्याला असं कापडाने पॅक करून ठेवलेलं. असो, तर स्वयंपाकाचा प्रश्न होताच मला काय करायचं असं. दूध घ्यायला गेले आणि तिथे ना समोर गाईला ना वासरू झालेलं होतं. तर मी त्यांना म्हटली, कारण म्हटलं मला ना ते गाईचा जो चीक असतो 2 दिवसाचं काहीतरी दूध निघतं बघा, ते त्याला आमच्याकडे चीक म्हणतात. तर त्याला म्हटलं तो द्या मला, जर असेल तर वाटल्यास पैसे असेल तर घ्या, कारण लहान मुलांना ते खाऊ घातल्याने खूप प्रोटीनेबल असतं, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं मला द्या म्हटलं तो. पण मग ते म्हटले की आता गाईला वासरू होऊन जवळजवळ 8-15 दिवस झालेले आहेत. तर ते म्हटले की आता तो नाहीये, बट नेक्स्ट टाइम झाल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेल. मग मी त्यांना म्हटली म्हटलं मला खाऊ घालायचं होतं किंवा तुम्हाला कॉल केला वगैरे असता. मग ते म्हटलं मला कुठे माहिती म्हणून तुम्ही वगैरे काय बोलल्या. बरं ठीक आहे म्हटलं, असू दे. मग यायला लागली त्यावेळेस त्या ताईंनी मला, म्हणजे जे दूधवाल्या ताई होत्या, त्यांनी मला आहे ना जे गाईचं आपलं बघा 2-3 दिवसा आय थिंक 3-4 दिवसाचं झाल्यानंतर बघा दूध असतं ज्याचा आपण नाही का, ते पाटोडा नाही बनत पण त्याचं खिरूस बनतं. तर आमच्याकडे ते खिरूस आहे ना, खिरूस म्हणजे दुधामध्ये साखर टाकून ते असं घट्ट बनवतात, तर त्याला खिरूस म्हणतात आमच्याकडे, खिरूस बनतं. पण मग त्यांनी म्हटले की आम्ही खिरूस वगैरे बनवलं होतं, पण त्याच्यानंतर आम्ही ते दूध उरलेलं होतं, मग त्याच्यामुळे आम्ही त्याचं पनीर वड्या बनवलेल्या. सो त्यांनी म्हटलं मला की तुम्ही हे घेऊन जा आणि तुम्ही त्याला त्याची चटणी वगैरे काय असेल ते बनवून खाऊ घाला. आणि त्यांनी मला हे एवढं पनीर दिलेलं, जवळजवळ आय थिंक अर्धा किलो असेल हे. मी त्यांना म्हटली पैसे वगैरे घ्या, पण त्यांनी अजिबात काही घेतलं नाही माझ्याकडून. ते म्हटले की नाही, तुम्ही याचीच त्याला भाजी वगैरे बनवून खाऊ घाला आणि याच्यात पण तेवढंच प्रोटीन वगैरे आहे. खूप मी त्यांना म्हटले की ठीक आहे जाऊ द्या, त्याच्या पुरतंच द्या म्हटलं, एवढं नको मला. पण मग त्यांनी काय ऐकलं नाही, त्यांनी एवढं देऊन दिलं मला. तर म्हटलं आता याचीच आहे ना चटणी बनवते. आता एवढी तर आरू काही खाणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं आमच्या सगळ्यांसाठीच बनवते. त्यांना मी म्हटली होती पहिलेच, तर म्हटलं आरूसाठीच द्या, एवढं नको, तुम्हाला राहून द्या. पण त्या म्हटल्या की नाही नको, आमच्याकडे असतं, तुम्ही घेऊन जाते. त्याच्यामुळे जबरदस्तीने त्यांनी मला हे देऊन दिले. सो आता याची ना मी जी पनीर भुर्जी असते ती बनवून घेते. आणि हे ना लहान मुलांना जर दिलं ना तर खूप प्रोटीनेबल असतं, त्याच्यामुळे मी खास करून आहे ना अशा ज्या गोष्टी असतात त्या आरूला खूप देण्याचा प्रयत्न करते. तर चला, आज मी ही जी चटणी आहे ती बनवून घेते आणि तुमच्यासोबत पण जी रेसिपी आहे पनीर भुर्जीची ती शेअर करते. ॲक्च्युली ही पनीर जे आहे आपण आणतो त्याची पण करू शकतात. आता हे नवीन आहे माझ्यासाठी, कारण मी याची कधी अशी भुर्जी वगैरे केलेली नाही. आई गावाकडे असताना माझ्या आम्हाला ते पाटोड्याच बनवून द्यायची त्याच्यामुळे त्याच खाल्लेल्या, हे काही खाल्लेलं नाही. तर चला, माझ्यासाठी पण नवीनच आहे, तर बनवून बघते आणि ती रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते. चला. तर मला आहे ना पनीर भुर्जीच बनवायची होती, पण मग आमचा आहे ना अचानकच प्लॅन चेंज झाला. तर आरूचे पप्पा म्हटले की आपण नेहमीच पनीर भुर्जी जी आहे ती खातो, पण हा पदार्थ नवीन आहे तर त्याची याच्यामध्ये चव थोडी वेगळी येईल. तर ते म्हटले की आपण जी पनीर ग्रेव्ही बनवतो तीच बनव म्हणून, तर तीच बनवायला घेतली मी. त्यासाठी ना मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे ना तेलामध्ये असं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आहे ना परतवून घेतलं. थंड झाल्यानंतर मिक्सर, आणि त्याच्यानंतर आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे ना मसाले टाकून घेतले. आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं हळद, लाल चटणी, किचन किंग मसाला होता माझ्याकडे, आणि थोडंसं आहे ना जिरा पावडर होतं, कारण जिरा पावडर पण माझ्याकडे थोडं संपलेलं आहे. सो जेवढं होतं तेवढं टाकलं आणि त्याच्यानंतर आहे ना हे सगळं मिक्सरला छान असं बारीक दळून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकलेलं आहे आणि जे मिश्रण दळून घेतलेलं आहे मी मिक्सरमध्ये ते सगळं याच्यामध्ये टाकलं आणि तेल सुटेपर्यंत याला पण
छान आता परतवून घेते. हा जो मसाला आहे तो आहे ना मी तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आणि त्याच्यानंतर जे पनीर होतं त्याचे असे मोठे मोठे क्यूब्स केले, कट करून घेतला आणि ते टाकलेलं आहे. आता हे पनीर जे आहे ते मी शॅलो फ्राय केलेलं नाही आहे. जर तुम्हाला तसं आवडत असेल भाजीमध्ये खायला तर तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या. अगोदर तेलामध्ये थोडंसं नाही का असं नॉर्मल परतवून घ्या त्याचा असा तांबूस रंग येईपर्यंत आणि ते टाका. पण आम्हाला ना पर्सनली डायरेक्ट असंच टाकायला आवडतं, कारण त्याच्याने ना छान अशी भाजीमध्ये चव येते. एक माझ्या मताने सांगते बरं का, चव छान येते भाजीला. त्याच्यानंतर आहे ना जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, कारण त्याला पण थोडासा मसाला लागलेला होता. सो आणि ते ग्रेव्हीमध्ये टाकलं आणि ग्रेव्ही आपल्याला ज्या पद्धतीने हवी आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून वाढवून घ्यायची. आता पनीर भाजी बनायचं झालं तर ती जास्त पातळी छान वाटत नाही आणि जास्त घट्टही छान वाटत नाही. आता मी मीडियम कन्सिस्टन्सीची केली, आता मला जेवढी हवी होती तेवढी. त्याच्यानंतर ना लास्टमध्ये मीठ टाकलं, सगळं एकदा मिक्स केलं आणि त्याच्यानंतर ना कढईवर असा अर्धा ताट झाकून दिला आणि याला आहे ना आता कमी गॅसवर म्हणजे एकदम लो गॅसवर आहे ना 5 मिनिटं छान शिजू देते. 5 मिनिटानंतर आहे ना भाजी मस्तपैकी शिजलेली आहे. गॅस बंद करते. त्याच्यानंतर मस्तपैकी अशी हिरवी कोथिंबीर होती माझ्याकडे बाजारात आलेली, सो ती कट करून टाकली आणि बाजूला आहे ना लगेचच गरम गरम चपात्या बनवून घेतल्या आणि मस्तपैकी ताट वगैरे रेडी केला आणि पहिला नैवेद्य दिला तो स्वामींना. त्याच्यानंतर आम्ही पण जेवण वगैरे करून घेतलं. तर चला आता मस्तपैकी जेवण वगैरे झाली, फ्रेश झाले. वाजलेले आहेत 10:30, दिसत नसेल थोडं लांब आहेत घड्याळ. तर भाजी खूप मस्त झालेली होती, नक्की ट्राय करून बघा. आणि भाजीमध्ये ना थोडं मी ना 1 चमचा जी आपली दुधावरची साय असते ती टाकली होती. त्याच्याने जे भाजीचं टेक्स्चर असतं ते खूप मस्त असं एकदम क्रीमी टेक्स्चर होतं आणि खूप अशी रेस्टॉरंटसारखी चव येते डायरेक्ट. खूप मस्त जेवण झालं आजचं. तर म्हणजे नेहमीच छान होतं पण आजचं खूप मस्त झालं, म्हणजे एकदम रेस्टॉरंटसारखीच भाजी झाली होती. आणि चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि स्पेशली माझी साडी कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा. आणि माझ्या बोलण्यावरून तर तुम्हाला कळालंच असेल, मला तर खूप जास्त आवडलेली. आणि चला आजचा जो व्लॉग आहे तो मी इथे सेंड करते. भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय.